प्रभाग क्रमांक 1 मधील 5 इन कॉलनीत विकास कामाचा शुभारंभ, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात। भास्करराव दानवे यांचे आश्वासन पूर्ण, 6 महिन्यात शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील 5 इन कॉलनीमध्ये मागील अनेक महिन्यापासून महानगरपालिकेच्या नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते। महापालिका निवडणुकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ही समस्या भास्करराव दानवे, जीवन सले, अजित मानधनी व कल्याण भदनेकर यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी निवडणुकीनंतर कॉलनीमध्ये नळाचे पाणी नियमित सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक भास्करराव दानवे, जीवन सले, अजित मानधनी, कल्याण भदनेकर व इतर नगरसेवकांनी 5 इन कॉलनीमधील पाहणी करून नळाच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या विकास कामाचा शुभारंभ केला। यावेळी माध्यमांशी बोलताना भास्करराव दानवे म्हणाले की नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिकेकडून नियोजन सुरू आहे। आगामी 6 महिन्यामध्ये संपूर्ण शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी आवश्यक कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत। या कामाच्या शुभारंभामुळे 5 इन कॉलनीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही आज सकाळी आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे सर्व नगरसेवक जीवनभैया साहेब, अजित मानधनी, कैलास भदनेकर, मी सर्वांनी या संपूर्ण कॉलनीची पाहणी केली आणि फाईनलिंगमध्ये अनेक वर्षापासूनचा जुना प्रश्न होता की या ठिकाणी नळाचं पाणी येत नव्हतं आणि म्हणून आम्ही निवडणुकीच्या दरम्यानच सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक झाल्याबरोबर आम्ही नळाची जोडणी करून देऊ, नळाचं पाणी देऊ। आणि म्हणून आज आम्ही सकाळी या ठिकाणी दौरा केला, कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात होणार आहे आणि काही दिवसामध्ये सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी नळाचं या ठिकाणी येईल असं आम्हाला या ठिकाणी खात्री। सध्या तर आम्ही एक आठवडाभरामध्ये पाण्याचं नियोजन आता झालेलं आहे, परंतु आमचा मानस आहे की 3ऱ्या दिवशी पाणी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच झाल्या, परंतु आगामी काळात आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, नारायणरावजी कुचे, संतोषजी दानवे, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महानगरपालिकेचा कारभार चालणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या संपूर्ण शहराचं नियोजन करून दर 3ऱ्या दिवशी सर्व नागरिकांना पाणी कसं मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत।